यावर्षी रक्षाबंधनसाठी भावाला काहीतरी स्पेशल करायचं आहे. जेवणासाठी थांबणार नाही आहे, लगेच परत जाणार आहे. असं जर असेल तर हा पदार्थ नक्कीच बनवा. जेवणातही तुम्ही देऊ शकता, तसंही प्यायला देऊ शकता. अगदी तातडीने बनतो आणि चव तर जबरदस्त. चला बनवायला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रक्षाबंधनसाठी आपण काहीतरी नवीन नवीन बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत की नो फेल आहे, अजिबातही चुकणार नाही. तर चला बनवायला सुरुवात करू. त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी तांदूळ भिजत घातले होते. बारीकवाले तांदूळ घ्या, बासमती घेऊ नका, नाहीतर त्याचा स्वतःचा सुगंध असतो. आपल्याला हे तांदूळ असे याच्यामध्ये वापरायचे आहेत की याचा आपल्याला निशाणही ठेवायचा नाही आहे की आपण या रेसिपीमध्ये तांदूळ वापरला आहे. त्यासाठी बारीक तांदूळ आपण भिजत घातला. इथे मी 10 ते 12 काजू भिजत घातले होते बघा. आता रात्री भिजत घातले तरी चालेल किंवा मग 4 तास आधी भिजत घालावं किंवा लगेच बनवायचं आहे तर 1 तास गरम पाण्यामध्ये भिजायचं. लवकर भिजतं गरम पाण्यामध्ये. तर इकडे कढईमध्ये खाली थोडंसं पाणी घालायचं, त्याच्यावरती दूध. असं केल्याने दूध कढईला चिटकत नाही. आता इथे मी 1 लिटर दूध वापरत आहे. दूध इथे मी पॅकेटचं वापरते, तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही वापरा. आजकाल दुधामध्ये सुद्धा भरपूर भेसळ येऊन राहिले, तर उघड्या डोळ्यांनीच दूध विकत घ्या. तिथूनच घ्या जिथं तुम्हाला गॅरंटी असेल की भेसळ नाही आहे. आता ते तर थोडं कठीणच झालेलं आहे. यासाठी तर आपण सर्वांनी तुकाराम मुंडेजींचं मनापासून आभार मानायला पाहिजेत की त्यांनी आपल्याला एवढं सत्य दाखवून दिलं की काय आपण खातोय आणि काय पितोय. बघितलं तर अंगावरती काटा येतो. विकतचं अन्न सोडा, घरीच बनवा. बघा आपण काय केलेलं आहे, त्या दुधामधलं थोडंसं दूध बाजूला काढलं, त्याच्यामध्ये केसर भिजत ठेवलेलं आहे. जे काजू आणि तांदूळ आपण भिजत घातले होते ते आता मिक्सरला वाटून घेऊयात. अगदी बारीक याची आपल्याला पेस्ट करायची आहे. याच्यातच जर असलं तर हिरवी इलायचीसुद्धा तुम्ही घालू शकता, म्हणजे त्याचीसुद्धा बारीक पेस्ट होऊन जाईल. त्याचे फ्लेवर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचंच आहे. तर बघू शकता अगदी स्मूथ आपण असं हे वाटून घेतलेलं आहे. आणि याला थोडासा एक गाढेपणा यायचं, एक टेक्स्चर यावं, यासाठी काय केलं आहे, 1 चमचा तांदूळ मी तसंच ठेवलं होतं. हाताने थोडासा तोडून घ्या, म्हणजे असं कुस्करून घ्या. तो बारीक बारीक होतो, कारण भिजलेला तांदूळ आहे, लगेच तुटतो. आणि तो तसा साबूत आपण याच्यामध्ये घातला आहे. याने काय होईल, आपल्या पदार्थाला एक टेक्स्चर चांगलं येईल. आता हे मिक्स करून घेऊयात. दूध आपल्याला ते हलकंसं आटवून घ्यायचं आहे. चला, सर्वात महागडं इन्ग्रेडियंट ते म्हणजे साखर. साखर तर 7व्या आसमानवरती जाऊन बसलंय आणि फार चांगलं. साखर महाग झाली तर आपण कमी खाऊ, हो ना? तेच आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तर बघा आपण इथं घेतली 1.5 वाटी साखर. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल गूळ घातलं तर चालेल का? तर याच्यामध्ये शक्यतोवर साखरच घाला, कारण आपल्याला याला मॅरिनेट म्हणजेच वितळून घ्यायची आहे पाणी न घालता. आता बघू शकता गॅसची फ्लेम आपण इथे लो टू मिडियम ठेवायची आणि कढईमध्ये साखर घालून घेतली. त्याला हलवायचं नाही, ते तशीच आपल्याला वितळली पाहिजे. बघू शकता काही मिनिटातच साखर विरघळायला लागलेली आहे. हलकसे हलवून घेते. आता इथे साखरचं आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे. याने काय होईल, आपल्या पदार्थाला एक वेगळाच रंग, वेगळी चव येणार आहे. जसं काही आपण खूप महागडं काहीतरी याच्यामध्ये घातलं आहे आणि काहीतरी वेगळाच पदार्थ आहे असंच वाटेल. पण तसं काहीच नाही, अगदी घरच्या साहित्यात सोप्पं आहे. 1 चमचा तूप घालून घेतलं बघा. तिकडे साखर विरघळते, इकडे दुधाला छान उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आपण जे तांदूळ टाकले ते सुद्धा छान शिजायला हवेत. पाहू शकता अजिबातही उभे राहिले नाहीत, कारण आपण ते बारीक तोडून टाकले होते बघा. असं कुस्करून टाकले होते ना, तर त्याचे हलकेसे दाणे दाणे आपल्याला याच्यामध्ये दिसतील, पण अख्खा तांदूळ दिसणार नाही. जे काजू आणि उरलेल्या तांदूळ आपण बारीक करून घेतली होती ती पेस्टसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेतली. बघा कसं मस्त घट्ट घट्ट व्हायला लागलेलं आहे. मस्तच. थोडंसं घट्ट होऊ देऊयात, जास्त नाही. इथे आपल्याला दुधाला जास्त आटवत बसायची गरज नाही आहे, कारण आपण याच्यामध्ये काजूची पेस्ट घातली, तांदूळाची पेस्ट घातली, त्यामुळे ते घट्ट होतं. आता जे आपण केसर भिजत घातलं होतं ना दुधामध्ये, ते सुद्धा घालून घेतलं, रंग छान येतो.
तूवर बघा इकडे साखर छान अशी मेल्ट झालेली आहे. रंग बघा काय मस्त आला याचा, हो ना? आणि ते तूप जे घातलं होतं ना आपण, त्यामुळे याच्यावरती शाईनसुद्धा आली. परफेक्ट. चला, इकडे आता गॅसची फ्लेम बंद करा किंवा अगदी कमी करा. नाहीतर काय होते, लगेच आपण असं घातलं ना तर दूध असं वर येतो. बघितलं? या पद्धतीने. तर मग तुम्ही काय करायचं, थोड्या वेळासाठी गॅस बंद केला तरीही चालेल बघा. नाहीतर अगदी कमी करा. थोडं थोडं घालायचं. दुधाला सेट होऊ द्यायचं खाली, परत घालायचं. एवढा छान याचा सुगंध दरवळतो बघा. असं हे दुधामध्ये जेव्हा आपण घालतो ना, असा एक मस्त चटकाच काय तो बसतो त्याला आणि मस्तच सुगंध दरवळतो. आणि आता आपला पदार्थ जो काय बनत आहे ना, तो A1 बनणार आहे. लाडक्या भावाला अगदी प्रेमाने आणि मायेने बनवलेला पदार्थ, तो सुद्धा घरच्या घरी. कशाला बाहेरचं भेसळयुक्त काही मिठाया आणायच्या आणि काही माही खायचं. त्याच्यापेक्षा घरीच बनवा ना, सोपं सोपं. पारंपरिक पण त्याला हलकासा नवीन ट्विस्ट असाच हा पदार्थ आहे. याला तुम्ही खीर म्हणा, बासुंदी म्हणा किंवा आणखी काय म्हणा, नाव काय द्यायचं तुम्हीच सांगा. बनवायला सोपं आहे, खायला रुचकर आहे. चला आता हलकंसं शिजवून घेतलं ना, की इथे आपला पदार्थ बनवून तयार होतो. वितळलेली साखर घालून 2 ते 3 मिनिटं मी याला छान असं शिजवून घेतलं आणि इथे बघू शकता किती मस्त घट्टसर असा पदार्थ तयार झाला आहे. वरतून गार्निश केलं काजू, बदाम, केसरच्या काही काड्या वगैरे लावल्या. गार्निशिंग तुमच्या आवडीने. खायला परफेक्ट आहे, बनवायला सोप्पं आहे. तर या रक्षाबंधनसाठी कुठलाच दुसरा पदार्थ न बनवता नो फेल अशी ही रेसिपी बनवा आणि तुमच्या भावाला खुश करा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज याला लाईक करा. सोबतच आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.